नमस्कार मंडळी, आज बनवते आपण 1 किलो रव्याचे लाडू। खूप सॉफ्ट आणि टेस्टी सुंदर लाडू झालेत। तर असे लाडू बनवण्यासाठी मी 1 किलो रवा घेतला आणि 1.5 पाव तूप घेतले। तर आपल्याला ते भाजून घ्यायचे। तर मी 1 किलो रवा घातला आणि पाव किलो पहिल्यांदा तूप घातले आणि अगदी बारीक किंवा मग जास्तीत जास्त मीडियम गॅस करून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजताना आपल्याला कढई जाडबुडाचीच पाहिजे। तर अगदी 5 ते 7 मिनिटानंतर मी राहिलेलं तूप घातले, म्हणजे अर्धा पाव तूप राहिलेलं। मी म्हटल्याप्रमाणे 1.5 पाव तूप लागलं आपल्याला। तर 1.5 पाव तूप मी पूर्ण घालून झाले आणि रवा भाजते। तर एकीकडं आपल्याला पाकही करायचा आहे, त्यासाठी 3 ग्लास मी साखर घेतली आणि त्याच्या निम्मं पाणी घेऊन पाक बनवायला ठेवला आहे। आपल्याला रव्याकडेही लक्ष द्यायचं आहे, रवा पण आपला भाजतोय। तर 3 ग्लास साखर म्हणजे रव्याला 1 ग्लास कमी। 1 किलो रवा आहे म्हणजे 4 ग्लासचा 1 किलो रवा, तर मी 3 ग्लास साखर घेतली। तर आपल्याला पाक खूप असा जाडसर नको आहे, मोठ्या तारेवाला पाक आपल्याला या रव्यासाठी नको आहे। तर आपल्याला पाक पाहिजे तार बनत आलेला, एक तार बनत आलेला पाक पाहिजे। तर चला आपण पाकही बघूया आणि रवाही बघूया। तर रव्याचा थोडासा कलर बदलत आला आहे। तर हा पहा, रवा थोडासा लालसर दिसतोय, जवळजवळ रवा भाजतच आला आहे। तर आता आपण पुढे घालणार आहोत ह्याच्यात नारळ। तर मी 2 नारळ घेतलेत, मिक्सरवर फिरवून त्याची काळी पाटही काढून घेतली। तर नारळ घातल्यानंतर तोही आपल्याला 3 ते 4 मिनिट रव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे। कुठेही गॅस वाढवायचा नाही, बारीक किंवा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। तर पाक ही झालेला आहे। आता आपण काय करूया, अशी पाकाची तार आली पाहिजे आपल्याला, खूप जास्त जाडसरवाली नाही पाहिजे, पातळ एक तारच आपल्याला बनायला आलेला पाक पाहिजे। तर मी रवा मोठ्या भांड्यात काढून घेतला आणि त्याच्यात लगेच गरम पाक टाकून मिक्स करून कुटलेली विलायची 20 ते 22 विलायची मी कुटून घेतल्यात आणि ते मिक्स करून आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचे, साधारण थोडं कोरडं होईपर्यंत। फार जास्त ओलसर नाही पाहिजे आपल्याला, कारण ते आपल्याला परत मिक्सरवर फिरवून घ्यायचे। तर मिक्सरवर फिरवून घेते मी 1 ते 1.5 तासानंतर। आणि हे पहा, मिक्सरवर फिरवून झाल्यानंतर हे असे लाडू बांधलेत। खूप सुंदर लाडू झालेत आणि टेस्टीही, आणि खूप मऊ, अगदी मऊसर लाडू झालेत। तर मला वाटतं तुम्ही नक्की एकदा असे लाडू करा आणि मला सांगा कमेंट करून की कसे झाले होते। खूप सुंदर आणि खूप टेस्टी